धक्कादायक परिस्थितीचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे। आता वेळ झाली इतर बातम्यांकडे वळायची। आमदार जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे। महिलेला अश्लील मेसेज करून आमदार जयकुमार गोरेंनी शरीर सुखाची मागणी केलेली होती। सातारा शहर पोलिसात आमदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आमदारांच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झालेलं आहे। जामिनासाठी आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती, मात्र आता या आमदाराविरोधातला जामीन अर्ज अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे न्यायालयानं। सचिन जाधव आपले प्रतिनिधी आहेत। सचिन, आमदार जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे, फोर्स रवाना झाले अटक करण्यासाठी। अनिकेत, 1.5 महिन्यापूर्वी घडलेले हे प्रकरण आहे। जयकुमार गोरे यांनी त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून जी महिला ज्यांनी तक्रार दाखल केली त्या महिलेला अश्लील मेसेज पाठवले होते आणि शरीर सुखाची मागणी केली होती अशी तक्रार त्या महिलेने दाखल केली होती। याच्यानंतर कोर्टात वेगवेगळ्या तारखा पडत होत्या, परंतु काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता आणि सर्वोच्च न्यायालयानं हा अर्ज फेटाळला आणि याच्यानंतर सातारा शहर पोलीस स्टेशनचे पथक जे आहे ते जयकुमार गोरेंना अटक करण्यासाठी दाखल झालेलं आहे। अनिकेत, नक्की धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर आमदार जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे। महिलेला अश्लील मेसेज करून जयकुमार गोरेंनी शरीर सुखाची मागणी केलेली होती। सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळलेला आहे आणि आता पोलिसांचं पथक अटक करण्यासाठी रवाना झालेलं आहे।